श्री स्वामी चरित्र सारामृत त्रयोदशोध्याय। श्री गणेशाय नमः। शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र। अध्यायाध्यायी वाढले। 1. द्वादशाध्यायाचे अंती। श्रीपादभट बाळाप्पा प्रती कपट युक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची। 2. खेन झाला चोळप्पा म्हणे श्रींची पूर्ण कृपा मजहुनी तया बाळाप्पा प्रिय असे जाहला। 3. वर्तले ऐसे वर्तमान बाळाप्पा एकनिष्ठा धरोन स्वामी सेवा रात्रंदिन अत्यानंदे करीत असे। 4. स्वयंपाकादिक करावयासी लज्जा वाटसे तयासी तया ते एके समयासी काय बोलती समर्थ। 5. निर्लज्जासी सन्निध गुरु असे जाण निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु बाळाप्पा मनी समजला। 6. अनेक उपाय करोन शुद्ध केले बाळाप्पाचे मन स्वामी विणे दैवत अन्य नसेची थोर या जगी। 7. सेवेकऱ्याम माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथ तिने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची। 8. नाना प्रकारे बोलोन करी सर्वांचा अपमान परी बाळाप्पावरी पूर्ण विश्वास होता तिचा। 9. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामींसी बाळाप्पा ते उठविले। 10. श्रींते द्रोणिया करी घेऊनी गेले बाहेरी पाहोनिया ऐशी परी बाई अंतरी कोपील। 11. म्हणे याने येवोन स्वामी केले आपणा आधीन माझे गेले श्रेष्ठपण अपमान जाहला। 12. तैपासुनी बाळाप्पासी त्रास देतहरनिशी गाऱ्हाणे सांगता समर्थांसी बाई ते शब्दे ताडिती। 13. अक्कलकोटी श्रीसमर्थ प्रथमतः ज्याचे घरी येत चोळाप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला। 14. एक तपापर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली। 15. दिवाळीचा सण येत राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले। 16. कोण्या भक्ते समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा। 17. राणीचिये मनान विचार येतात त्वरित सुंदराबाईसी लोबत चंद्रहार द्यावा की। 18. सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पाजवळी ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला। 19. गंगुलाल जमादार चोळाप्पाजवळी ये सत्वर म्हणे द्यावी जा चंद्रहार राणीसाहेब मागती। 20. चोळाप्पा बोले तयांसी हार नाही आम्हापासी बाळाप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की। 21. ऐसे ऐकुनी सत्वर गंगुलाल जमादार बाळाप्पाजवळी येऊनी सत्वर हार मागू लागला। 22. बाळाप्पा बोले सत्वर आपण आपासी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे। 23. ऐसे ऐकुनी बोलणे जमादार पुसे चोळाप्पा कारणे जबाब दिधला चोळप्पाने बाळाप्पा देती तरी घेईजे। 24. ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन नृपमंदिरी येवोन वर्तमान सर्व सांगे। 25. चोळाप्पाची ऐकून कृती राग आला राणीप्रती सुंदराबाईनेही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या। 26. कारभार चोळाप्पाचे करी जो होता आजवरी तो काढूनी तयास दूरी करावे राणी म्हणसे। 27. पहिलेच होते बाईच्या मनी सहाय्य झाली आता राणी सुंदराबाईचा गगनी हर्ष तेव्हा न समावे। 28. चोळाप्पाने आजवरी केली समर्थांची चाकरी धनप्राप्ती तया भारी समर्थ कृपेने होतसे। 29. असो एके अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळी वेष्टीत। 30. एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रींजवळी तयाची करोनिया झोळी समर्थे करी घेतली। 31. अल्लख शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले। 32. झोळी घेतली समर्थे काय असे उणे तेथे जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली। 33. कोणी एक कोणी 2 रुपये टाकती आणून न लागता एक क्षण 100वर गणती झाली। 34. झोळी चोळाप्पा ते देवोन समर्थ बोले काय वचन चोळाप्पा तुझे फिटले ऋण स्वस्थ आता बसावे। 35. पाहोनिया द्रव्यासी आनंद झाला तयासी परी न आले मानसी श्रीचरण अंतरले। 36. तयासी झाले मास 2 पुढे काय झाले वर्तमान राणीच्या आज्ञेने शिपाई 2 स्वामीजवळी पातले। 37. त्यांनी उठवून चोळाप्पासी आपण बैसले स्वामीपाशी चोळाप्पाच्या मानसी दुःख फार जाहले। 38. स्वामी पुढे वस्तू येती त्या शिपाई उचलिती चोळाप्पा ते काही न देती ने तरी घेती हिरावोनी। 39. चोळाप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले ऐसे काही दिवस गेले बाळाप्पा सेवा करीताती। 40.
कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळाप्पावरी रागावोनी दृष्टोत्तरी ताडण करी बहुसाळ 41 ते 19 बाळाप्पासी दुःख झाले मानसी सोडून स्वामी चरणांसी म्हणती जावे येथोनी 42 ऐसा केला विचार जाहली असता रात्र बाळाप्पा गेले बिऱ्हाडावर खेन झाले मानसी 43 आज्ञा समर्थांची घेवोनी म्हणती जावे येथोनी याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले 44 आपुली आज्ञा घ्यावयासी बाळाप्पा येतो या समयासी अंतर्ज्ञानी समर्थांसी तत्काळ विदेत जाहले 45 तेव्हा एक सेवेकऱ्यांस बोलले काय समर्थ बाळाप्पा दर्शनासी येत त्यासी आसन दाखवावे 46 बाळाप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना 47 कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळाप्पाने देखिले 48 श्रीमारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर तेथे जाऊनी सत्वर आसन त्यांनी मांडिले 49 श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशेब ठेवीत जपाचा 50 काढूनी दिले बाळाप्पासी आनंद झाला बाईसी गर्वभरे ती कोणासी मानिनाशी जाहली 51 सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करोनिया दाविती 52 जे कोणी दर्शना येत त्यांसी बाई द्रव्या मागत धन धान्य साठवीत ऐशा प्रकारे करोनी 53 बाईची कृते दरबारी विदित केली थोरथोरी बाईनी रहावे दुरी श्रींचरणापासून 54 परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना 55 अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी तयांसी हुकूम झाला सत्वरी बाईसी दुरी करावे 56 परी राणीस भिवोनी तेसे न केले तयांनी समर्थ दर्शनासी एकेदिनी कारभारी पातले 57 तयांसी बोलती समर्थ कैसा करिता कारभार ऐसे एकोनिया उत्तर बर्वे मनी समजले 58 मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी कैद करुनिया बाईसी आणावी म्हणती सत्वर 59 आज्ञेप्रमाणे सत्वर बाईसी बांधी फौजदार बाई करी शोक फार घे तूर बडवुनी 60 फौजदारासी समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईचा 61 स्वामीचिया सेवेकरिता सरकारांतुनी तत्वता पंच नेमुनी व्यवस्था केली असे नृपराये 62 मग सेवा करावयासी घेऊनी गेले बाळाप्पासी म्हणती देऊ तुम्हांसी पगार सरकारांतुनी 63 बाळाप्पा बोलले तयांसी द्रव्याशा नाही आम्हांसी आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की 64 बाळाप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून करविले श्रींनी उद्यापन हिशेब जपाचा घेतला 65 बाळाप्पांनी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारी समर्था ते प्रिय जाहले 66 अक्कलकोट नगरात अद्यापी बाळाप्पा राहात श्रीपादुकांची पूजा करीत निराहार राहोनी 67 जे जे झाली स्वामी भक्त त्यात बाळाप्पा श्रेष्ठ तयावरी श्री समर्थ करीत होते प्रेम बहु 68 ऐसे बाळाप्पाचे चरित्र वर्णिले असे संकलित स्वामी चरित्र सारामृत चरित्रसार घेतले 69 दृढनिश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरुचरणी आसक्ती तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची 70 दृढनिश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण श्रोती होऊनी सावधान श्रवणी आदर धरावा 71 उगीच करीती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीती सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू 72 पुढले अध्यायी सुंदर कथा ऐका श्रोते देवनी चिता जेणे निवारे सर्व व्यथा पापराशी दग्धा होती 73 अक्कलकोट निवासिया जय जयाची स्वामीराया रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती 74 इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोद त्रयोदशोध्याय गोढा 75 श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीमस्तु शुभं भवती।